वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग ब्लॉग नंबर 16 मे बी ब्लॉग नंबर 16 or 15 आणि आता जस्ट मी ब्लॉग एंड केला आणि हा आहे आपला नेक्स्ट दुसरा ब्लॉग नंबर 15. तर तुम्ही लास्ट ब्लॉग आता जस्ट बघितला असेल त्यालाच हा कंटिन्यू आहे हा ब्लॉग. तर आम्ही जरा आल्यावर थोडा खायला पण थोडा नाश्ता जास्त नाही घेतला, थोडासा खाऊन आपल्याला एक जागेवर जायचं जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो. तर आपल्याला एक जागेवर जायचं आहे ते तुम्हाला दाखवेनच कुठे चाललो आहे ते. यावेळी सुरुवात पण केली बुक्कड. तर गाईज आम्ही जर आता निघलो होतो राफ्टिंगसाठी, पण सध्या विषय असा आहे का राफ्टिंग भेटतच नाही. टाईम खूप झाला 6 वाजले आणि थोडा सांगतो काय झाला ते नंतर सांगतो. पण आणि सध्या बघतो भेटला तर भेटला आणि रिसर्च करतो सध्या कुठे भेटते का नाही. अगर जर भेटला तर आमचे नशीब, नाही तर जाऊ दुसरा काही करू का काय. राफ्टिंग आपल्या लिस्टमधून निघेल, नेक्स्ट टाइम कधीतरी करू. या भी हम काय ओके. इधर से शिवपुरी जाने का कितना चार्ज रहता है? बस स्टैंड ऋषिकेश से जाओगे, मैं तो त्रिवेणी घाट को उतारूंगा आपको. हाँ, वहाँ से बस स्टैंड से लगेगा 20 रुपया बाजार से. बस स्टैंड से. ऋषिकेश बाजार से बस स्टैंड जाने का. अच्छा, फिर उधर से किधर जाना पड़ेगा? बस पकड़ना हाँ, शिवपुरी की. ओके. तर गाईज आपण जरा इथे रिक्षा चेंज केली यांची. फर्स्ट रिक्षाने आपल्याला थोडा अर्ध्या जागेवर सोडला. ऋषिकेशला जायचं होतं आपल्याला आणि फर्स्ट रिक्षाने आपल्याला अर्ध्या जागेवर सोडला. त्यांनी काय घेतले माहीत नाही आणि आता दुसरे रिक्षामध्ये त्यांनी बसवला. इथून तो घेईल 60 रुपीज पर पर्सन. इथून आपण जाऊ ऋषिकेशला आणि ऋषिकेश नंतर आपल्याला एक ऋषिकेश नंतर आपल्याला जायचं शिवपुरीला, तिथे वेगळा चार्ज आहे. तर फायनली आपल्याला भेटला. आपल्या नशिबात होतं वाटते ते पण निघलेली गाडी राफ्टिंगसाठी. इथून काहीतरी 20 किलोमीटर नंतर पुढे राफ्टिंग स्टेशन आहे. पर पर्सन घेतले 500 काहीतरी. बघूया की कसा होते कसा नाही. आली आपली गाडी. या आपण रिव्हर राफ्टिंग ह्याच्यात करू. फुल इन्फॉर्मेशन सांगेन तुम्हाला कुठून काय केलं आहे मी कसा नाही ते. डायरेक्ट हॉटेलवर गेल्यावर सगळं हॉटेलवर गेल्यावर सांगू कसं काय केलं कसं नाही. कसं वाटते कल्पेश तुला भेटला फायनली? नव्हता प्लॅन होतच नव्हता. आणि आपला ड्रायव्हर पण हॅवी आहे बाई, कडक झाले टाकले पण हनुमानसारखा उरवू नको बस. सो आपण स्पॉटवर आलो कॅम्पिंग करायला. इथे आपण बॅग वगैरे ठेवू आणि नाव सिग्नेचर करायचं वाटतं. चला गाईज, वी आर रेडी टू गो. लेट्स गो. फायनली जी आपल्याला राईड भेटत नव्हती ती ॲटलिस्ट लास्टला आपल्याला वेट करवला. म्हणजे दुसरे होते 4 जण त्यावेळी 15-20 मिनटं पहिले अगोदर थांबलेले. ते आमच्याकडे थांबलेले म्हणजे तेव्हा भेटली. त्यावेळी नसते थांबले तर आम्हाला भेटलीच नसती राईड. आणि इथे बघा धावतात. खूप लेट झाले. बघा आपलं येते बघा कसं धावत लेट झाले. यो भाई खूप घाबरले. बघू तुझं नाव खराब करेन तू घाबरले म्हणून. याची मोठी राईड करणार होतो. ही शॉर्ट राईड नाही, मिडियम राईड आहे. एकदम लॉंग राईड करणार होतो पण आता टाईम खूप झाला म्हणून करू नाही शकत. फोटो काढायला 5 मिनटं भेटलेत. देखते ही आपली बोट आहे. ही टाईम खूप झाले पण आपण राफ्टिंग करणार. आपल्याला राज राईड भेटले इथे ऋषिकेशमध्ये सर्वात लास्ट. पण इथे 100% राफ्टिंग करणार, मजा येईल 100%. फक्त राफ्टिंग करताना आपल्याला व्हिडिओ नाही काढता येणार कारण की त्याच्यासाठी गोप्रो घ्यायला लागतं. तर गोप्रो लास्ट राईड आहे म्हणून वाटतं भेटणार नाही तर आपण डायरेक्ट तिथे गेल्यावर दाखवू नाही शकत. ठीक आहे. सो गाईज राफ्टिंग वगैरे करून आलो आणि आपले मित्र बी पुढे गेल्यात आणि बघू तुम्हाला दाखवतो. गंगा रिव्हर आली सध्या हरिद्वारला आणि ते चोऱ्या वगैरे खूप होतात. तरी मी आता सध्या मोबाईल घेतले. बघू तुम्हाला दाखवते. बघा
हे काय कोणच्या अंगांच्या आत्मा आहेत का? काय बाबू ये तो नाच रहा है ये तो कैसे नाच रहा है क्या है ये? नहीं भैया हाथ ऊपर करो हाथ ऊपर करो ऐसा है क्या? डर गए ना हम. हाँ तो इतना ऊपर कैसे उड़ रहे हो ये क्या है? बाय बायची शॉपिंग काय घेतला बाई तुम्ही? ओ माय गॉड कितीला? हा ठीक आहे चालेल. आता राहुल बाईची शॉपिंग बघू काय घेते. ओ माय गॉड कडक दिसते यार. नाही नाही परफेक्ट आहे. अरे नाही भारी आहे. रील्स काढणार आहेत का? रील्स साठी घेते का? हा का ठीक आहे ठीक आहे. गुड गुड बॉय गुड बॉय. असाच काही मुलगा पाहिजे. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा कमेंट डाऊन. भाईने दुसरी पण शॉपिंग केली कल्पेशनी. अरे काय घेतला? आणि इकडे ये भक्त शिवभक्त आणि मीच काय नाही घेतला इथे. मी काय घेऊ काय समजत नाही काय घेऊ इथे. तर थोडा आपण हे घेतलंय. हे जाऊन आपण जरा गंगा नदीमध्ये सोडू आणि आपण शुद्ध होऊ. राहुल बघा कसा कापते. राहुल एकदम स्ट्रेट राहा. कापत नाही तू बिलकुल नाही. हा जरा सोडा. नथिंग माझा मला माहिती नाही. माझा मोबाईल चेक करत असेल तर मी कापत असेल. आणि राहुल भाई कसं वाटते? जरा थंडी वगैरे? पाणी पाणी गरम होता. किती डिग्रीचा गरम होता? हम भी हमसे ही पूछे तो बताओ अब इधर का मतलब थोड़ा हमें जानकारी दे दो थोड़ा. हाँ हरिद्वार. आज आपको पता है गंगा माता का जन्मदिन है. अच्छा आज के दिन गंगा माता के रुद्र रूप को ओके शिव जी ने अपने जटाओं से ओके इसके जो रुद्र रूप है उसको शांत किया था. तो जब से गंगा जी जो है गंगा माता कहलाने लगी. ओ तो आज इनका जन्मदिन है. आप आए कहाँ से हैं? आज का दिन बहुत पवित्र है. आप लोग आए. आप आए नहीं हैं, गंगा माता ने बुलाया. आप यहाँ पर इस पवित्र जगह पे आके अपने आप को पवित्र करिए. और पवित्र अपना जब भी होगा जब औरों के बारे में सोचोगे. गंगा माता यही कहती है क्योंकि गंगा माता आपके शरीर का मैल तो धो देगी, मन का महल तो आपको खुद ही धोना है. तो आप मुंबई से आए हैं तो मुंबई में क्या माहौल है? कौन जीत रहा है? मुंबई में बारिश गिर रही है. बारिश हो रही है. आमचा इथे स्नान करून झाला. गंगा स्नान करून झाला. आता इथून आम्ही जाऊ काहीतरी खाऊ कारण की दुपारी खाला होता. त्यानंतर काही थोडासा पण नाही खाल्ला. आपल्याला सकाळी आय थिंक काहीतरी 3:30 वाजता इथून निघायला लागेल सकाळी सोनप्रयागसाठी. जातो काहीतरी खायला. तुम्हाला दाखव काय खातो आम्ही. इथे आम्ही फिरतोय हरिद्वारच्या स्ट्रीटवर. हरिद्वारची स्ट्रीट गंगा नदीच्या बाजूला. इथे आम्ही बसतो काहीतरी चटपटा खाणं म्हणजे चायनीज वगैरे नाही तर काहीतरी. मला चांगला होता काहीतरी खायला आला येतो तर जरा असंच काहीतरी चटपटा खायचा आहे. मी बोललेलो तर चायनीज. थोडं मॅगी वगैरे घेतला आणि ही एनर्जी ड्रिंक घेतली कुठली तरी. अच्छा आहे ना भूक लागले वगैरे काय याच्यात असते कॅफिन आणि आपल्याला लागते कॅफिन. झोप आहे तरी कॅफिन पितो काय म्हणजे उलटाच सगळं उलटाच करतो आपण. काही शिला करतच नाही. तर काय आम्ही गेलो होतो जरा जेवायला. आपली म्हणजे फोनची बॅटरी लो झाली आणि राहुलचा मोबाईल घेतला होता शूट करायला घेतला होता पण त्याची पण बॅटरी लो झाली. तर पुढे काही आपल्याला शूट करता आला नाही. आता
आलो हॉटेलवर, फ्रेश वगैरे झालो आणि आता ही आपली एंडिंग करतो दुसऱ्या व्लॉगची. राफ्टिंग असतो, राफ्टिंगमध्ये ना किलोमीटर असतं 5 किलोमीटर, 5 किलोमीटर ना 1 किलोमीटर, 12 किलोमीटर, 20 किलोमीटर्स. त्यांची वेगवेगळी प्राईज असते, ते प्राईस सांगतात. ते इथे बार्गेनिंग पण होते. पण आम्ही आज लास्टला गेलो होतो, एकदम लास्ट. ऋषिकेशमध्ये सगळ्यात लास्ट वाटतं आमचीच ही राईड होती. बंद झाल्यानंतर आम्ही पोचलो खाली, फटाफट केला राईड. चल चांगला आहे. आलो घरी, गंगा नदीजवळ गेलो, जरा स्नान केला. तिथे पण जास्त काही शूट केला नाही. तर या पुढच्या व्लॉगपासून, उद्यापासून आपण व्लॉग करणार आहे एकदम डेंजरस. आणि आता आम्ही आलो कितीला, आय थिंक 1 वाजता आलो. फ्रेश होऊन 2 वाजले आणि आम्हाला 4 वाजता जायचं आहे बससाठी, बस स्टँडवर, म्हणजे बस घेऊन आपली सोनप्रयागला. आणि याच प्रकारे आपण आपला व्लॉग एंड करू. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि मिळूया पुढच्या अशाच चांगल्या व्लॉगमध्ये. बाय बाय.